नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी मालिका चालवित आहोत। गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी माहिती तुम्ही याआधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल। मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे। ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे, जे आपण या मालिकेत ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्यामुळे आजचा भाग आणि ही संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका। यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल। तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल। मनुष्य शरीर नाशवंत असून आत्मा अमर आहे। भगवद्गीतेतील हे तत्त्वज्ञान ऐकूनच आपण लहानांचे मोठे झालो। सातत्याने या प्रकारचं तत्त्वज्ञान आपल्या कानावर कुठल्या न कुठल्या माध्यमातून पडत असतं। त्यावर जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक वेळा आपल्याला खडबडून जाग येते। आपण स्वतःला नेहमी ओळखतो ते आपलं शरीर म्हणून, पण आपण शरीर नाही तर आपण आत्मा आहोत। प्रत्येक जन्मात आपल्याला एक नवीन शरीर मिळतं। त्या शरीरावर नियंत्रण करणारी आणि प्रभाव टाकणारी एक अद्भुत यंत्रणा असते, ती म्हणजे सर्व ग्रह होय। त्यांना आपण नवग्रह असं देखील म्हणतो। ग्रहानुसार कधी पत्रिकेत शनिदेवांची 7.5 येते, डहिया येते, कधी मंगळाची महादशा येते किंवा एखाद्या पत्रिकेतील मंगळ प्रबळ असतो, अर्थात ती मंगळाची पत्रिका असते। मात्र 7.5 असो, उग्र मंगळ असो, राहू केतूची महादशा असो, या सर्वांचा प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो। शरीर म्हणजे वस्त्र, कपडे होय। जसं आपण दररोज कपडे बदलतो तसं आपला आत्मा देखील प्रत्येक जन्मात नवीन शरीर धारण करतो, कारण आत्मा अमर असतो। मग ज्योतिष काय सांगतं तर तुमच्या जन्माच्या वेळी ग्रहांची जी स्थिती होती त्यावरून तुमच्या मागच्या जन्माचे कर्म कळतात आणि त्याचं फळ देखील ठरतं, जे तुम्हाला या जन्मात मिळणार असतं। साध्या सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सर्व ग्रह हे तुमच्या कर्माची रेकॉर्डिंग करत असतात। त्यांची एक रेकॉर्डिंग सिस्टीम असते। केलेल्या कर्माचं फळ मिळतंच मिळतं, तिथे कधीही चूक होत नाही। भगवद्गीता आपल्याला सांगते, कर्म करीत राहा, फळांची चिंता करू नको। आणि ग्रह हे त्या फळांचा प्रभाव दाखवतात किंवा आपण केलेल्या कर्माचं फळ दाखवतात। महत्त्वाची बाब म्हणजे हेच भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान देखील आहे। म्हणजे गीता आणि ज्योतिष हे दोन्हीही एकच गोष्ट दाखवतात की विश्वास कर्मावर ठेवा। केलेल्या कर्माची फळं तुम्हाला मिळतच असतात। ते कधी या जन्मात तर कधी पुढील जन्मात मिळतात, कधी त्याहून पुढील जन्मात मिळतात। आणि हे सर्व चक्र असतं जे सतत सुरू असतं। आणि म्हणूनच मनुष्याने जीवनामध्ये आपल्या कर्मावरच सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे। याविषयीची महाभारतातील पितामह भीष्मांची कथा खूप प्रसिद्ध आहे। मागे एकदा मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरून ती सांगितली होती। पितामह भीष्मांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त असतं, म्हणजे युद्धामध्ये त्यांना कोणीही मारू शकत नाही। मात्र पांडव त्यांना युद्धामध्ये हरवतात आणि अशी परिस्थिती येते की त्यांना बाणाच्या शय्येवर झोपावं लागतं, जी अत्यंत वेदनादायी बाब असते। त्याचा खूप त्रास पितामहांना होत असतो। तो सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाच पर्याय नसतो। ते जेव्हा बाणाच्या शय्येवर झोपलेले असतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना तिथे भेटायला येतात। भीष्म त्यांना विचारतात, कृष्णा, मला ही शिक्षा कसली मिळाली? त्यावर भगवान श्रीकृष्ण थोडं स्मितहास्य करतात आणि म्हणतात, याला कारण तुमचा हा जन्म नव्हे तर मागील जन्म आहे। मागील जन्मातील कर्माची फळं म्हणून ही अवस्था तुमच्यावर आलेली आहे। यावर भीष्म म्हणतात, होय, मला देखील तेच वाटलं होतं। मात्र जेव्हा मी अनेक जन्म मागे जाऊन बघितलं तर माझ्याकडून असा कुठलाही अपराध घडलेला नाही की ज्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळावी। त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पितामह, तुम्ही अजून थोडं मागे जा। जवळपास 100 जन्माअगोदर एक अपराध तुमच्या हातून घडलेला आहे, मात्र त्याचं फळ
तुम्हाला पुढील कुठल्या तरी कारणाने भोगता आलं नव्हतं, जे आत्ता भोगावं लागत आहे. हे सर्व ऐकल्यानंतर पितामह भीष्म पुन्हा एकदा ध्यान लावतात. आपले 100 जन्म मागे जातात. त्या जन्मात त्यांना दिसतं की त्यांनी एक बाण सोडलेला असतो. त्या बाणामुळे एक हरिण मृत्युमुखी पडलेलं असतं, अर्थात एका निष्पाप प्राण्याचा जीव त्यांनी घेतलेला असतो. यावरून भीष्मांच्या हे लक्षात येतं की ही सर्व बाब आहे. त्यावर ते म्हणतात, होय कृष्णा, हे अगदी बरोबर आहे. माझ्या कर्माचंच हे फळ आहे. शनिदेव हे कर्माचे फळ देतील. ते चुकणार नाही आणि त्यांनी चुकू देखील नाही. मात्र तरीही मला एक प्रश्न पडला आहे की या कर्माचं फळ देण्यासाठी शनिदेवांनी 100 आयुष्य का लावली? मला मान्य आहे, माझ्या हातून मोठी चूक घडलेली आहे. कर्माचं फळ देणारे शनिदेव देखील विलंबाचे कारक आहेत. अनेक फळ ते उशिराने देतात. मात्र या एका चुकीचं फळ प्राप्त करण्यासाठी मला 100 जन्म वाट का बघावी लागली? आधीच हे फळ का मिळालं नाही? भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगतात, या कर्माचं फळ मिळण्यासाठी तुमच्या हातून एक चूक होणं आवश्यक होतं. तशी कोणतीही चूक तुम्ही गेली 99 जन्म केली नाही आणि म्हणून ती फळं तुम्हाला मिळाली नाहीत. त्यावर पितामह भीष्म म्हणतात की मी या जन्मात कोणतं असं कर्म केलं की ज्यामुळे इतकी कठोर शिक्षा मला मिळाली आहे? त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुम्ही चुकीची घटना घडत असताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि त्यावर काहीच केलं नाही. एवढी एखादी चूक स्वतः करणं ही जेवढी मोठी चूक असते तेवढीच मोठी चूक एखाद्या चुकीची घटना होत असताना बघणं देखील आहे. द्रौपदीचा जेव्हा भर सभेत अपमान होत होता तेव्हा तुम्ही शांत बसलात. तुमचं शांत बसणं त्या अपराधाला दिलेला सहयोग होता. तुम्ही परिवारातील ज्येष्ठ सदस्य होता. तुम्ही ठरवलं असतं तर ते पापकृत्य थांबवता आलं असतं, मात्र तुम्ही तसं केलं नाही. उलट शांत बसून तुम्ही त्यात सहभागी झालात. त्यामुळे हे फळ तुम्हाला आत्ता मिळालं आहे. याशिवाय जेव्हा जेव्हा आपण रामायण वाचतो, महाभारत वाचतो, तेव्हा असे अनेक दाखले येतात. ते जन्मोजन्मीचे असतात, अनेक जन्माचे असतात की विशिष्ट जन्मात एखादी घटना झाली आणि त्याचा प्रभाव नंतरच्या जन्मात समोर आला. याची अनेक उदाहरणं आपण आजच्या काळात देखील आजूबाजूला बघत असतो. एखादा खूप सभ्य व्यक्ती असतो, इतका सभ्य की त्याने आपल्या आयुष्यात कुठल्याच चुकीच्या गोष्टींना थारा दिलेला नसतो. अर्थात मनुष्य हा चुकांचा पुतळा आहे. कळत नकळत हातून चुका होतात. काही व्यक्तींच्या बाबतीत त्यात मोठा फरक दिसून येतो. काही लोक अत्यंत साधं सरळ जीवन जगत असतात. हा काही चुकीचं काम करेल यावर कुणाचाही विश्वास बसत नाही असं त्याचं आयुष्य असतं. तरीही ते लोक भयंकर संघर्ष करत असतात. हे त्यांच्या वाट्याला का बरं आलं असावं असा प्रश्न समोरील व्यक्तीला पडल्याशिवाय राहत नाही आणि तेव्हा आपण नशिबाला दोष देतो. मात्र तो दोष नशिबाचा नसतो तर मागील जन्मातील कर्माचा असतो. मागील जन्मात कर्माची फळं भोगायची राहून गेल्यामुळे ते या जन्मात भोगावी लागत असतात. तर प्रश्न असा आहे की मागील जन्माचा प्रभाव या जन्मावर कसा येतो? जसं मी आधी सांगितलं, आपल्या कर्माचं रेकॉर्डिंग असतं जे शनिदेव ठेवतात आणि म्हणूनच शनिदेवांना कर्मफलदाता किंवा विश्वाचा न्यायाधीश म्हटलं जातं. यात अजून एक बाब आहे. कलियुगात माणसांसाठी अनेक गोष्टी सौम्य करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे सतयुगात ज्या गोष्टींना मोठा गुन्हा मानला जात असे तीच गोष्ट कलियुगात तेवढा मोठा गुन्हा ठरते असं नाही. सतयुगात ज्या गोष्टी मोठा यज्ञयाग करून प्राप्त होत्या त्या गोष्टी कलियुगात केवळ नामस्मरणाने प्राप्त होतात. याला आपण कलियुगाला मिळालेला आशीर्वाद म्हणू शकतो. परंतु होतं काय, आपण या युगात त्या गोष्टीलाही मुकत चाललो आहे किंवा फक्त नामस्मरण करणं देखील आपल्यासाठी कठीण होतं आहे. म्हणूनच आपण या चॅनलवर प्रयत्न करीत आहोत की ग्रह समजून घ्यायचे, त्यांचं नामस्मरण करायचं, गीतेच्या निष्काम कर्मयोगाला समजून घ्यायचं आणि त्यासाठीच आपण ही मालिका सुरू केली आहे. मालिकेच्या पुढील भागात आपण शनिदेव आणि कर्मयोग समजून घेणार आहोत.
त्यामुळे तुम्हाला जर पुढील व्हिडिओ बघायचा असेल तर बेल आयकॉन ऑन ठेवा, म्हणजे अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला तसा मेसेज येईल. तसंच हा विषय नवीन आणि आगळा वेगळा आहे. यापूर्वी तुम्ही गीता आणि ग्रहयोग हा विषय कधीही कुठेही ऐकला किंवा वाचला नसेल. आपल्या धर्मातील या महत्त्वपूर्ण गोष्टीची माहिती सर्वांना होणं आवश्यक आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.